हॅलो गाईज, आजची जी रेसिपी आहे ती आहे वालाचं बिरडं किंवा पावटे तुम्ही म्हणू शकता, पण हे गावठी वाल आहे. जे ब्राऊन कलरची असतात ना ते हे खायला पण खूप आता आपण फोडणीची तयारी करत आहोत. जराशी राई ॲड केलं आणि कढीपत्ता लसूण ॲड करायचं फोडणीमध्ये आणि कांदा ॲड करायचं आणि छानपैकी परतून घ्यायचं. आणि जराशी मी हिंग पण ॲड केली ह्याच्यामध्ये, कारण की वाल थोडासा गॅस्ट्रिक असतो, तर थोडासा हिंग ॲड करा नक्की. आणि थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण परतायचं आणि मग टमॅटो ॲड करायचं आहे आपल्याला. टमॅटो ॲड केल्यानंतर मग आपल्याला मसाले ॲड करायचे, त्याच्यामध्ये हळद पावडर, मालवणी मसाला, म्हणजे हळद पावडर मी 1/4 टीस्पून घेतलं आहे, मालवणी 1 टीस्पून घेतलं आहे. आणि खूप छानपैकी ह्याला परतून घ्यायचं मसाल्याला आणि टमॅटो मॅश होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे मसाल्याला. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे भाजून झाल्यानंतर मग आपल्याला आता ह्याच्यामध्ये पावटे सोडायचे. सो पावटे सोडताना जरा स्लो मोशनमध्ये गेला आहे व्हिडिओ माझा. आता पावटे थोडेसे मोड आलेले पावटे आहेत, हे पण खूप छान आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी आता परतून घ्यायचं परत. आणि ह्याच्यामध्ये ना एक मेन तुम्ही फक्त ओला खोबऱ्याचा वाटणसुद्धा ॲड करू शकता, किंवा तुम्ही जे आपण काळा मसाला घरी करतात ना, जे आपण नॉनव्हेजला वापरतो काळा मसाला, ते थोडासा करून ठेवा टिफिनमध्ये. ते एक 1.5 टीस्पून पण तुम्ही ह्याच्यात ॲड केला ना तर किती छान आणि सुंदर टेस्ट येते ना गाईज, खरंच. आणि जरासं आता पाणी ॲड केलं आहे मी त्याच्यामध्ये आणि थोडासा परतून घ्यायचा. आता हे पहा, मी वाटण ॲड करत आहे ह्याच्यामध्ये, जो काळा वाटण आहे. त्याच्यामध्ये सुका खोबरं, थोडे गरम मसाले घेतले होते मी, कांदा घेतला होता, हे सगळं भाजून खसखस वगैरे घालून आपला हे भाजून छानपैकी मसाला ग्राइंड करून मी टिफिनमध्ये ठेवूनच देते, कारण की ते मला कधी काय नॉनव्हेज केला म्हणजे हा मसाला ना 1 वीक तरी टिकतो आरामात. पण थोडासा मीठ ॲड करायचा कधी पण. आता 1-2 कोकम ॲड केलं मी ह्याच्यामध्ये वालामध्ये. आता थोडा परतून घ्यायचं आणि एक 5 मिनटात रेडी होतो, कारण जेव्हा पण आपण कुठचाही वाटण ह्याच्यामध्ये ॲड केला ना खोबऱ्याचा, वाल लगेच शिजतात. सो आता एक 5 मिनटं फक्त मी वाट बघणार आणि मग कोथिंबीरने आपल्याला गार्निश करायचं आहे. पण खायला इतका छान आणि इतका सुगंध सुटला आहे ना घरात गाईज. आणि कोथिंबीर आता ॲड केलं आहे आणि थोडंसं मी थिक ग्रेव्ही टाईप ठेवली आहे, कारण एकदम ड्राय नाही केलं आहे मी, कारण हे ना भातावर पण खूप छान लागतो, चपातीसोबत बोला, खूपच छान टेस्ट येते ह्याची. घरात पूजा वगैरे असेल किंवा गणपतीचा सण असतो आपला, त्याच्यामध्ये ही वालाचं बिरडं नक्की तुम्ही या स्टाईलनी करा, सर्वांना खूप आवडणार. हां, आणखीन एक कांदा फ्राय करताना मी थोडासा मीठ ॲड केला होता त्याच्यामध्ये. आणि आता रेडी झाला आहे आपला खाण्यासाठी. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.